जय जय रघुवीर समर्थ। समर्थांची मूर्ती पुनरपि जगीहि प्रगटली। जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली। जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा। मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा। जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम। सर्वप्रथम सगळ्यांना भावी दिवाळीच्या शुभेच्छा। कारण दिवाळीनंतर आपण भेटणार आहोत, बरोबर आहे, त्यामुळं आधीच सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींनी भक्तियोग नावाचा जो काही उपदेश केला त्याच्यातील पुढचा भाग आता आपण पाहायला सुरू करत आहोत। आपले देहधर्म व नित्याचे व्यवहार नेहमीच चालू असतात, पण ते व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी क्रियाकर्मरूपी परिणाम होत असावेत असा विचार उद्भवतो। तो जो विचार आहे तो विचार क्रिया आणि कर्म याच्यातला भेद आपल्याला समजून सांगण्यासाठीचा आहे। काय भेद आहे दोन्हीमध्ये? क्रिया आणि कर्म यामध्ये भेद काय आहे? क्रिया घडत जाते, कर्म करावं लागतं। क्रियेमध्ये जे स्वाभाविक आहे, जसं श्वासोच्छ्वास, बरोबर, किंवा प्रतिक्षिप्त क्रिया एक शिकलो आहे आपण सायन्समध्ये, बरोबर ना। तर अशा अनेक क्रिया किंवा डोळ्यांची उघडझाप अशा अनेक क्रिया घडत जातात, पण कर्म हे आपण विशिष्ट हेतूनं करत राहतो, बरोबर। तर याचा विचार भक्ती करताना सुद्धा संभवतो। म्हणजे मी योग्य मार्गाने जर जात असेल तर त्याचा प्रभाव इतका पडतो की सूक्ष्मापर्यंत माझ्या सगळ्या क्रिया नियंत्रित होतात। अगदी उठण्या बसण्यापासून मी कशा पद्धतीनं उठतो, कशा पद्धतीनं बसतो, माझा दृष्टिक्षेप कसा असतो, एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया मी कशी देतो किंवा प्रतिक्रिया कशी देत नाही, प्रतिक्रिया द्यायचं कसं रोखून ठेवतो स्वतःला, इतका त्याचा सूक्ष्म प्रभाव आपल्या जीवनावर पडतो। जर आपण भक्तीच्या अंगानं जायला लागतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे सुनियंत्रितपणे जीवन जगण्याची कला, आपलं जीवन सुनियंत्रित व्हायला लागतं। मोठ्या मोठ्या तर गोष्टी आपण सहज टाळू शकतो, आपण समजू शकतो। कुठं भांडण काही चाललं असेल, पूर्वी काय व्हायचं, कुणाचं चाललंय बघायला जावं, कुणाचं भांडण चाललंय छानपैकी बघावं, लेट अस एन्जॉय इट, बरोबर ना। बऱ्याच दिवसात असं भांडणामध्ये सहभाग तर घेताच नाही आला, पण पाहण्याचंही भाग्य लाभलं नाही, तर किमान पाहण्याचं तरी सद्भाग्य आज लाभलेलं आहे, तर ते जाऊन पाहावं, बरोबर आहे। लावता आलं तर जाता जाता अजून थोडं तिखट मीठ टाकून ते लावावं, ठीक आहे। तर अशा काही वृत्ती असतात लोकांच्या, किंवा कधी कधी असं असतं की कुठं गेलं की तिथं गप्पा सुरू, बडबड सुरू, या सगळ्या गोष्टी सतत चालू राहतात, शांत बसवत नाही। आम्ही एक मध्ये शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये एक ताईंचा अनुभव असा गमतीशीर आम्हाला पाहायला मिळाला की एक वेळ 8 वर्षाच्या मुलीला समजावून सांगितलं तर ती ऐकेल, पण 60 वर्षाच्या ह्या ताईंना कसं समजावून सांगायचं हा मोठा एक आमच्यासमोर प्रश्न होता। म्हणजे 8 वर्षाच्या मुलीला किमान रागवू तरी शकतो ना, पण कितीदा तुला सांगितलं बोलायचं नाही म्हटलं ना, ती बिचारी घाबरून तरी बोलणार नाही। आता ह्या 60 वर्षाच्या ताईंना काय सांगायचं, ताई मौन आहे हो, 5 मिनटं तरी पाळा, 24 तास पाळायचं आहे, 5 मिनटं तरी पाळा। पण ते म्हणजे
आतमध्ये कोंडून ठेवल्यासारखी अवस्था त्यांची होती. त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं की ह्यांचा कोंडमारा होतोय. तर सुरुवातीला तर त्या फारच अस्वस्थ झाल्या होत्या, नंतर चिडल्यासुद्धा होत्या आतल्या आत. पण हे सगळं दाढी जटा प्रकरण बघून ह्याच्या पुढं आपलं काही चालायचं नाही हे बघून बिचाऱ्या शांत बसल्या. पण नंतर त्यांना मराठीत बोलायचं तर रिअलाईज झालं की 22व्या 23व्या तासाला म्हणजे जायच्या वेळेला, कारण 1 दिवसाचं शिबिर होतं, किमान 24 तास तरी रामरायासाठी देऊ आपण अशा उद्देशानं ते शिबिर होतं. तर तेव्हा त्यांना जाणवलं की अरे आपल्याला बाकीच्यांना जे करता येऊ शकतं मौन पाळणं ते मला जमत नाही आहे. का बरं असं होतं? कुठंतरी आतमध्ये त्यांना जाणवलं की काहीतरी कमतरता आहे. ठीक आहे ना. तर या सर्व क्रियाकलापांवर नियंत्रण येतं जर खऱ्या अंगानं आपण भक्तीचा अभ्यास करायला लागलो, भक्तीला आपण आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं जर स्थान दिलं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप लक्षात यायला लागतात की माझी कमतरता काय आहे, मी कुठं कमी पडत आहे. म्हणून खरं सांगायचं झालं तर परमार्थाला लागल्यानंतर तुमचा परमार्थ आता खरंच सुरू झाला असं कधी म्हणायचं? ज्या वेळेला माझ्यातील दोष मला दिसायला लागतात. आणि ते मला दिसायला लागतात, कुणी सांगायची गरज नाही. ठीक आहे ना. आधी काय असतं? सांगावं लागतं, अरे सोडून द्यायचं असतं, हे असं नसतं करायचं, हे सांगावं लागतं. त्याला वाटत असतं मी परमार्थ करत आहे. पण हळूहळू अनेक वर्ष सांगून झाल्यानंतर जेव्हा त्याला जाणवतं की अरे या गोष्टी इतकी वर्ष मला सांगितल्या जात आहेत तरीसुद्धा मला का जमत नाही आहे. ठीक आहे ना. किंवा एखादी व्यक्ती आपल्यासारखीच आहे, त्या व्यक्तीला ते जमतं पण मला जमत नाही आहे. का जमत नाही आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमार्थाचा प्रवेश माझ्या जीवनामध्ये हळूहळू का होईना प्रवेश व्हायला लागतो. मुंगीच्या पावलानं आपण म्हणू. ठीक आहे. कारण मुंगीच्यापेक्षा पावलाचा वेग वाढला तर आपल्याला तो झेपत नाही. कारण आपला लाडका प्रपंच तो लाडका प्रपंच दूर दूर जाणार आहे. बरोबर ना. मग तो हळूहळू दूर गेलेला बरा वाटतो. एकदम तो अदृश्य झाला तर काय होईल? मग त्या ताईंची जी अवस्था झाली तशी अवस्था होईल. तेव्हा स्वामी इथं म्हणत आहेत की तुमचा देहधर्म असो, व्यवहार असो, यामध्ये ज्या क्रिया आहेत, कर्म आहेत, याचे परिणाम, याचा विचार तुम्ही करायला लागता की मी अमुक अमुक कर्म का केलं, मी अमक्यावर का रागावलो, किंवा खरंच त्याला शासन करायची गरज असताना मी त्याच्यासमोर ढिला कसा पडलो, हाही विचार आहे. दोन्ही बाजू आहेत. बरोबर ना. शासन करायची आवश्यकता आहे, माझं कर्तव्य ते आहे, आणि त्यावेळेला मी ढिला पडलो आणि त्याला सोडून दिलं, असं का केलं? दोन्ही बाजू आहेत. तर याचा विचार उद्भवतो. आपणास बोलण्याची शक्ती निसर्गातच आहे. काही शंका कुणाला? महिला मंडळाला काही शंका? निसर्गतःच ती शक्ती दिलेली आहे. बरोबर. परंतु त्यातही किती वैचित्र्य आहे बघा. स्वामी म्हणतात चामड्याचे ओठ आहेत. ओठ कशाचे आहेत? चामड्याचे. जीभ त्याचीच. दातासह हलत असता त्यात वारा घेऊन आपणास हवे ते उच्चार उमटवता येतात. र म्हणायच्या वेळेला रच येणार, तिथं म येणार नाही. बरोबर. जिथं म म्हणायचं त्यावेळेला र येणार नाही. ठीक आहे. आणि र आणि म दोन्ही कधी कधी येत नाही. तेव्हा आपल्या जीवनातला राम निघून जातो. बरोबर ना. जे यायला हवं ते येत नाही आणि नको त्या अनेक गोष्टी येत राहतात. त्यामुळं एवढ्याशा डोक्यात किती विचार, किती विषय भरलेले आहेत, किती गोष्टी. तुम्हाला आता विज्ञानातल्या संदर्भानं सांगतो. एका आकाश गंगेमध्ये जितके तारे आहेत, तारे ग्रह सगळेच, ग्रह खूप कमी असतात, तारेच खूप जास्त आहेत. जितके म्हणून तारे आहेत, कोटीच्या कोटी असं म्हणावं लागेल, तितक्या चेतापेशी या मेंदूमध्ये आहेत माणसाच्या. म्हणजे ज्याचा विस्तार आपण सांगू शकत नाही इतकी मोठी आकाशगंगा, पृथ्वीच्या कोटी गुणिले कोटीपट मोठी असणारी, एवढी प्रचंड मोठी आकाशगंगा. त्याचा स्पेस किती झाला? एवढा मोठा झाला. त्याच्यामध्ये जितके म्हणून मोठे मोठे तारे आहेत, सूर्य त्यांच्यासमोर एका मोहरीच्या दाण्या एवढा दिसेल.
तो जर तारा माणसा एवढा आहे असं मानायचं झाला तर समजायला ते बरं आहे ना. आपला एवढा तारा आहे असं मानायचा झाला तर आपला सूर्य त्याच्यासमोर मोहरीच्या दाण्या एवढा होईल आणि पृथ्वी तर दिसायचीच नाही डोळ्यांनी. इतके तारे आणि ह्यांची संख्या अशी आहे कोट्यानुकोटी. आणि अशी संख्या असणारे हे तारे त्या आकाशगंगेमध्ये असतात. त्यांच्या संख्ये एवढ्या चेतापेशी या एवढ्याशा डोक्यामध्ये असतात. एवढ्या पण नाही, एवढंच. एवढ्याच्या डोक्यामध्ये तेवढ्या चेतापेशी असतात. त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. सायन्समध्ये त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. म्हणजे किती विचार येत असतात. आणि प्रत्येक न्यूरॉन इतर 10 लाखाहून अधिक न्यूरॉन्सना जोडलेले असतात. 10 लाखाहून अधिक त्यांचा संपर्क, एका वेळेला संपर्क. एक न्यूरॉन ॲक्टिवेट झाली चेतापेशी की ती 10 लाखाहून अधिक इतर चेतापेशींना प्रभावित करते. तिला जो काही संदेश द्यायचा किंवा घ्यायचा असेल तो. आणि त्याच्यातून हे विचार तरंग निर्माण होतात. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये किती विचार सारखे चालू असतात, बरोबर ना. म्हणून पण हे सगळं काय आहे, या चराचर विश्वाचे सत्य स्वरूप परमात्माच होय, त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. जे आपण काही करत आहोत ते त्याच्या अधिष्ठानावरच करत आहोत. माझ्या नियंत्रणात किती आहे. आता असा विचार करा की तुम्ही अमुक अमुक विचार करायचा नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर तोच विचार घोळत राहील डोक्यात, बरोबर आहे ना. तोच विचार घोळत राहील. अमुक अमुक विचार म्हणून विचार सांगत नाही कुठला होतो, नाही तर तोच घोळत राहायचा, बरोबर आहे. तर तोच विचार घोळत राहील. कसं होतं, आपलं नियंत्रण कमी आहे. पण परमात्म्याचं मात्र संपूर्ण नियंत्रण आहे. या सर्व सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे. सुखप्राप्ती होण्यासाठी आपण कितीतरी कष्ट घेतो, ते सुख म्हणजेच परमात्मा आहे. आपण कष्ट घेतो. सध्याच्या युगामध्ये 2 शब्द फार प्रसिद्ध आहेत. पूर्वी आय एम अ हार्ड वर्कर म्हणण्यामध्ये लोकांना थोडा अभिमान किंवा नाही का प्रतिष्ठा अशी वाटायची की आय एम अ हार्ड वर्कर. नंतरच्या लोकांनी म्हटलं आय एम नॉट अ हार्ड वर्कर बट आय एम अ स्मार्ट वर्कर. बदल झाला. आता मी हार्ड वर्क करण्याकडं माझी दृष्टी नाही आहे, मला स्मार्ट वर्क करायचं आहे, बरोबर आहे. आणि त्यात काही चूक नाही, ठीक आहे. दोघात फरक काय झाला, प्रपंचामध्ये आपण हार्ड वर्कर असतो, परमार्थाचा जो जीवनात स्वीकार करतो तो स्मार्ट वर्कर झाला. हे लक्षात घ्या. आता आपण ठरवायचं की मला हार्ड वर्किंग व्हायचं आहे की स्मार्ट वर्किंग व्हायचं आहे. पण त्या स्मार्ट वर्किंगमध्ये हार्डवर्क पण सम्मिलित आहे, हेही लक्षात ठेवा, ठीक आहे ना. की हार्डवर्कचा पूर्ण त्याग करून स्मार्ट वर्क होत नाही. एकदा स्मार्ट वर्क करायचं ठरलं की त्याच्यामध्ये हार्डवर्किंग असावं लागतं, ठीक आहे. ते आपोआप होणार नाही आहे, त्याच्यासाठीही प्रयत्नरत असायला हवं. पण गमतीचा विषय काय आहे की स्मार्ट वर्क करणं म्हणजे परमार्थाचा जीवनामध्ये स्वीकार करणं आहे. नाहीतर एवढं सगळं केलं कशासाठी केलं, एवढं सगळं केलं आणि शेवटी एक दिवस काय आहे, या देहाला पण सोडून निघून जायचं आहे ना, बरोबर. या देहाला पण सोडून निघून जायचं आहे. मग हे केलं कशासाठी, पुन्हा हा देहही मिळत नाही आहे तुम्हाला. म्हणून स्मार्ट वर्क कोणतं आहे, असं काम करा की पुन्हा काम करायची गरज पडणार नाही. तेच तर स्मार्ट वर्क आहे ना. का 10 वेळेला रिटेक 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 काय हो, 10 वेळेला रिटेक. शहाणा कोण, ज्याला रिटेकची गरज पडत नाही किंवा एखाद दुसरा घेतला तर घेतला, अन्यथा रिटेकची गरज पडत नाही. तेच काम सातत्यानं करावं लागतं, का तर पहिलं फिसकटलं म्हणून, बरोबर आहे. मग एवढं सगळं हार्डवर्क करून ते केलं आणि वाया गेलं, काय उपयोग आहे. म्हणून आपल्याला सुखप्राप्तीसाठी भगवंताकडं पाहायला हवं. सच्चिदानंद या रूपामध्ये आपल्याला अनुभूती चित आणि आनंदाची येते, ठीक आहे. चित म्हणजे चैतन्य, ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा प्रभाव किंवा परिणाम म्हणून आनंद आहे. त्याचा
प्रभाव किंवा परिणाम म्हणून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते. मग आनंदाची प्राप्ती म्हणजेच सुखाशी त्याला जर जोडलं आपण, त्याचा मूळ स्रोत, मेन सोर्स जर परमात्मा आहे हे कळलं, तर आपण परमात्म्याच्या प्रतिबिंबरूप असणाऱ्या या प्रपंचातून आनंद मिळवायचा प्रयत्न करू, की मूळ जो स्रोत आहे त्याच्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू. बरोबर. प्रतिबिंबातून आनंद मिळेल की बिंबातून आनंद मिळेल? कुठून खरा आनंद मिळेल? बिंबातून आनंद मिळेल. प्रतिबिंब कधीपर्यंत आहे? जोपर्यंत प्रतिबिंब ज्याच्यात पडतं ती वस्तू आहे तोपर्यंत आहे. एक साधा सिद्धांत, अत्यंत बहिर्मुख असणारी व्यक्ती, जी अत्यंत बहिर्मुख आहे, तिला प्रपंचाचे सगळे उपभोग भोगायचे, पण ती व्यक्ती सुद्धा अगदी उशिरात उशिरा म्हणजे रात्री 2-2:30 वाजता का होईना गाढ झोपी जाते की नाही? बुवा तुम्ही आमच्याबद्दलच बोलताय हो. आता असं होत असेल तर माझं, अशी व्यक्ती विचारात घ्या की जिला सगळे उपभोग भोगायचे, दृष्टी, स्पर्श, रसना, हे सगळे उपभोग त्याला भोगायचे. आणि ते कुठून मिळतात? इंद्रियांना उपभोग कुठून मिळतात? बाहेरून मिळतात, सृष्टीतून मिळतात. ठीक आहे ना. हे सगळे उपभोग त्याला भोगायचे कारण त्याच्या दृष्टीनं तो आनंदाचा विषय आहे. बरोबर आहे, हे तर मान्य आहे. तो आनंदाचा विषय आहे. मग तरी सुद्धा तो गाढ झोपी का जातो? गाढ झोपी जातो याचा अर्थ काय? जो अत्यंत आनंदाचा विषय असणाऱ्या प्रपंचाकडे पाठ फिरवून त्याच्या विरुद्ध असणाऱ्या आत्मस्वरूपाकडे तो जातो, जिथं प्रपंचाला चा लवलेशही शिल्लक नाही. गाढ झोपी गेला म्हणजेच प्रपंचाचा लय झाला की नाही? नाही, प्रपंचाचा अनुभव येत होता बुवा, इतका छान गाढ झोपलो होतो. अरे मग गाढ झोपला कसला तू? मग कसा गाढ झोपलास? काय हो तुमचं मौन आहे का? हो, मग माझं मौन चालू आहे सध्या. या शब्दाला किती अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. तसं प्रपंच असताना तो गाढ झोपी गेलाय का? त्याच्यासाठी प्रपंचाचा लय झाला. इतरांसाठी चालू असेल कदाचित, पण त्याच्यासाठी प्रपंचाचा लय झाला. मग ज्या प्रपंचापासून इतका भोग भोगायची त्याला सवय लागली आहे, तो आनंदाचा विषय आहे हे त्याला वाटत असताना सुद्धा ज्या अर्थी त्या सदैव उपभोग भोगण्यास योग्य असणाऱ्या प्रपंचाचा त्याग करून तो गाढ झोपी जातो, याचा अर्थ खरा आनंद प्रपंचात आहे का? असा प्रश्न आपल्याला विद्यारण्य स्वामी विचारतात. पंचदशीचा नियम आहे, पंचदशीमध्ये सांगितलंय. याच्यातून सुद्धा सिद्ध होतं की प्रपंचामध्ये खरं सुख नाही. कारण आणखी एक त्याच्याहून श्रेष्ठ सुख आहे की जे उपभोगण्यासाठी प्रपंचाचा पूर्णतः त्याला त्याग करावा लागतो, नाहीतर ते सुख मिळत नाही. कितीही खायला आवडत असो, कितीही टी व्ही बघायला आवडत असो, त्याचा त्याग करताना तुम्ही आणि गाढ झोपी जाताना, मग तुम्ही म्हणाल उलट प्रश्न, मग त्या झोपेचा त्याग करण्याची इच्छा का होते? झोपेचा त्याग करण्याची इच्छा होत नाही, पूर्वसंकल्पानुसार तुम्हाला जागृती येते. पूर्वसंकल्प जो असतो तुमचा, त्या पूर्वसंकल्पानुसार जागृती येते. तुमच्या कर्माच्या सिद्धांतानुसार गाढ झोपी गेल्यानंतर तुम्हाला उठवतो कोण? प्रश्न आहे ना. गाढ झोपी गेल्यानंतर तुम्हाला प्रपंचाचा अनुभव नाही आहे, मग त्या गाढ झोपेतून तुम्हाला बाहेर कोण काढतो? समजा असा विचार करा की तुम्ही एक आठवडाभर एकटेच घरात आहात, म्हणजे तुम्हाला उठवायला दुसरा कोणी नाही आहे. ठीक आहे. आणि तुमचा मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करून ठेवला असंही समजा. आणि तुम्ही आउट हाऊसमध्ये कुठंतरी राहताय असंही समजा. म्हणजे जिथं कोणीतरी येऊन, अहो 10 वाजले तरी यांचं दार उघडत नाही आहे, काय झालं बघायला पाहिजे म्हणून टक 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 कोणीतरी केले आणि म्हणून तुम्ही उठलात, असंही झालं नाही असं समजा. आणि तुम्हाला इतकी सिद्धीही प्राप्त नाही आहे की अरे माझा शिष्य उठत नाही म्हणून सद्गुरुदेव प्रकट झाले आणि त्यांनी तुम्हाला उठवलं, असंही समजा. चला, आता सगळ्याच संभावना आपण नष्ट करून टाकल्या. ठीक आहे. त्यावेळेला तुम्हाला, आता तुम्ही गाढ झोपलात, कधीतरी जाग येईल की नाही? जर श्वास चालू असेल तर
कधीतरी ठीक आहे बाबा, रोज तुमचा 8चा अभ्यास असेल, सकाळी 8ला उठण्याचा, 6 कशाला उगीच म्हणून खोटं बोलायचं नाही का. तर सकाळी 8 वाजता उठण्याचा अभ्यास असेल समजा तुमचा, 10, 11, 12 वाजता तरी उठाल की नाही उठाल? श्वास चालू असेल तर उठाल ना. कुणी उठवलं? कुणी उठवलं? तुम्ही तर नव्हता. प्रपंच तुमच्यासाठी नव्हता, तुम्ही प्रपंचासाठी नव्हता, मग उठवलं कोणी? पूर्वसंकल्पाने उठवलं. जी कर्म भोग देऊनच शांत होतात त्या कर्मांनी तुम्हाला उठवलं. कर्माच्या प्रेरणेनं तुम्हाला, अरे अमुक अमुक कर्म हे भोगण्यासाठी हा इथं आलेला आहे. प्रारब्धवशात आलो ना आपण सगळे, हे भोगण्यासाठी हा इथं आलेला आहे. आता याला उठवल्याशिवाय त्या कर्माचा अनुभव त्याला देता येणार नाही. त्याच्यासाठी त्याला उठवायला हवं. बरोबर. म्हणून आपण उठतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध असणारा प्रश्न शिल्लक राहायला नको म्हणून हे पुढचं सांगितलं. प्रश्न आला नसता हा विषय वेगळा, पण असा प्रश्न पडावा ही अपेक्षा वक्त्याची असते श्रोत्यांना, नाही का, की त्यांनी विचार करून प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि मराठीत बोलायचं तर दॅट शुड बी अ रेलेव्हंट क्वेश्चन. बरोबर. तेव्हा म्हणून हे सगळं सांगितलं की सुखाचा खरा स्रोत हा, हे जे बाह्य विश्व आहे हा होऊ शकत नाही. हे आपण रोज सिद्ध करतो, पण आपण डोकं चालवत नाही. नाहीतर त्या माणसानं दाखवावं मी झोपणार नाही, मला हाच उपभोग भोगायचा आहे, ते होऊ शकत नाही. कारण त्या इंद्रियांची मर्यादा आहे. एका विशिष्ट प्रमाणाच्या पलीकडं ती इंद्रिय, इतकंच नव्हे मनसुद्धा शांत झाल्याखेरीज तुम्ही जिवंत राहू शकत नाही. वेळ लागल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, जर झोप नाही आली तर. मग सुखाचा खरा स्रोत या दिसणाऱ्या जगापेक्षा कुठला तरी भिन्न असला पाहिजे, हे याच्यातून तर्कानं सिद्ध होतं. आणि तो भिन्न स्रोत काय आहे तर तो भगवंत आहे, परमात्मा आहे असं संत सांगतात. कारण ज्ञानमार्गामध्ये परमात्मा आहे असं मानून चालत नाही, पण भक्तिमार्गामध्ये ते मानावं लागतं. भक्तिमार्गाचं गृहीतक ते आहे. कुठलाही सिद्धांत मानताना तुम्हाला गृहीतक मानावं लागतं. बरोबर आहे. अमोलचं वय X मानू असतं, तिथून सुरू होतं. म्हणजे गृहीतक काय मानलं तुम्ही? अमोल आहे, हे पहिलं गृहीतक आहे. आणि अमोलचं वय त्यावेळेला गणित सोडवायला घेतलं त्यावेळेला X आहे, हे गृहीतक झालं. तसं भक्तिशास्त्राचं गृहीतक काय आहे? परमात्मा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्यबुद्ध आहे, तो सर्वशक्तिमान आहे आणि त्याला शरण जाणाऱ्या भक्तांचा उद्धार तो करतो. हे भक्तिशास्त्राचं गृहीतक आहे. तो सिद्ध करायचा विषय नाही आहे. तो सिद्ध कुठं करावा लागतो? ज्ञानमार्गामध्ये, योगशास्त्रामध्ये ते मानावं लागतं. असं असल्यामुळं तो आहे. पण भक्तिशास्त्रात तो प्रकारच नाही आहे. भक्तिशास्त्रामध्ये गृहीतकच परमात्मा आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो प्रेमस्वरूप आहे आणि शरण गेलेल्या भक्ताचा उद्धार तो करतो. ही गृहीतकं आधीच मानलेली असल्यामुळं तो सुखाचा स्रोत सृष्टी नाही आहे म्हटल्यानंतर एकच उरला, भगवंत. बरोबर. कारण दोनच विभाग आहेत, एक भगवंत आणि दुसरी भगवंतापासून निर्माण झालेली ही सगळी सृष्टी. मग सृष्टी जर सुखाचा खरा स्रोत नाही हे आत्ताच्या चिंतनातून सिद्ध झालं तर मग उरलेला एकच जो आहे तोच त्याचा खरा स्रोत असला पाहिजे. आणि तो कोण आहे? परमात्मा, भगवंत. म्हणून स्वामी आपल्याला सांगतात, इकडं तिकडं सुखासाठी शोध घेऊ नका. सुखाचा शोध घ्यायचा असेल तर एक अभंग आहे ना, सुखाचे जे सुख, हां, श्रीहरीचे मुख. आणखी एक आहे, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, आहे ना, संतांचा अभंग आहे. म्हणजे भगवंत हेच सुखाचंही सुख आहे, परम श्रेष्ठ असं सुख आहे. तेव्हा विश्वातील सर्व शक्ती ज्याच्या अंश आहेत त्याच्या अल्पशा शक्तींचे प्रदर्शन म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड. त्याच्या अल्पशा शक्तीचं
प्रकटीकरण म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. एकांशेन स्थितो जगत गीतेमध्ये सांगितलेलं आहे. एका अंशावर सगळं जग आहे. आणि सगळं जग नाही, सगळी जगं आहेत जेवढी आहेत ती. आपली ही पृथ्वी ती सूर्याभोवती फिरते. ती सूर्यमाला, ती सगळी सूर्यमाला आणि सूर्यकेंद्र त्याचा. ती सूर्यमाला आपण ज्या आकाशगंगेत आहोत त्या आकाशगंगेभोवती फिरते. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरणार आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणार. येते लक्षात. आता हा सूर्य या सगळ्यांना बरोबर घेऊन ग्रहांना सूर्यमालेतल्या त्या आकाशगंगेच्या भोवती फिरणार. आणि ही पुन्हा आकाशगंगा, ज्या आकाशगंगेत आपण आहोत ती आकाशगंगा त्या सगळ्यांची मुख्य जी आकाशगंगा आहे तिच्या भोवती फिरणार. आणि हे जे सगळं म्हणून जे काही दिसतं हे सर्व परमात्म्याच्या एका अंशावरती आहे. म्हणजे तो केवढा आहे? आपल्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे. तो अनंत आहे, अद्भुत आहे. त्याच्याबद्दल आपण विचारच करू शकत नाही, इतका तो मोठा आहे. पण कृपा करून तो आपल्यासाठी लहान होऊन येतो. का? आपली सोय व्हावी म्हणून. अवतार शब्दाचा अर्थ काय झाला? अव म्हणजे खाली, त्रुतर म्हणजे उतरणे. तरणे याचा अर्थ तर तरंगणे, तरून जाणे. मग खाली उतरणे म्हणजे आपल्या मूळ निर्गुण निराकार अच्युतानंत अशा अपरिमेय, ज्याची मोजदाद होऊ शकत नाही अशा त्या अफाट स्वरूपाचा संकोच करून तो आपल्यासाठी लहान बनून येतो, आपली सोय व्हावी म्हणून. बरोबर आहे ना? हे उदाहरण घ्यायचं झालं, मुलाचं पतीचं सगळं पालन पोषण पत्नीचं वगैरे कोण करतं? घरातला कर्ता पुरुष करतो. तर लहान मुलं आहे, त्याला आई भरवत असते. तो थोडा मोठा व्हायला लागल्यावर त्याला आईबद्दल प्रेम, वडिलांबद्दल प्रेम ते आपोआप निर्माण व्हायला लागतं. मग आज सुट्टीचा दिवस आहे असं समजा, आणि त्या दिवशी बाबा घरी आहेत. त्या आई त्याला भरवत असते, आ कर. तो म्हणतो नाही, बाबांना पण भरवायचं. आई आता बाबांना कसं भरवणार? आता तुमच्यासारख्या असतील तर तिलाही थोडी लज्जा वाटेल ना, बरोबर? एकदा भरवून झालं की मग ते म्हणतं मी भरवणार. मूल काय म्हणतं? बाबांना मी भरवणार. वडील पण म्हणतात कौतुकाने, हो हो चालेल भरव. मग काय त्यालाच आपल्या मांडीवर घेऊन बसवायचं. आणि आता ते कसं, आता आईच तोडून देते त्याला, तू घास कसा आहेस तो देते. असं धर नीट. आता म्हणतो बाबा आ करा. मूल काय करतं? बाबा आ करतं. आणि मग ते मूल त्यांना भरवतं. आणि ते अशा पद्धतीनं खातात की यांनी भरवलं नसतं तर माझं पोटच भरलं नसतं. है ना? असं म्हणजेच अवतार आहे, लक्षात घ्या. म्हणजेच काय आहे? अवतार आहे. तू खायला दिलं नाहीस तर मी उपाशी राहीन असं देव आपल्याला भासवतो. ते काही खरं आहे का? तो भासवतो तसं. आपल्यासाठी तो छोटा बनवून येतो, त्याच्यावर आपलं सगळं चालतंय. पण आपल्या प्रेमापोटी तो लहानसा होतो. आणि मराठीतला शब्द वापरतो, ही बिकम्स टँजिबल. तो स्पर्श करू देतो आपल्याला, तो आपल्या कवेमध्ये येतो. एका मंदिरामध्ये एक सत्पुरुष गेले. गणपती बाप्पाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिरात गेले आणि तिथं गणपती बाप्पा, आणि नंतर त्यांना भागवताची कथा करायची होती. म्हटलं त्या गावात चालू आहे, बाप्पांचं दर्शन घ्यावं आणि मग कथेला सुरुवात करावी. म्हणून ते मंदिरात गेले. सत्पुरुष, ज्ञानी सत्पुरुष होते, सामान्य नाही. आणि त्यांना काहीतरी गणपती आपल्याशी बोलू इच्छितो असं वाटलं, म्हणून ते थोडा वेळ थांबले तिथं. आणि त्यांनी ऐकलं सगळं ते गाऱ्हाण. आता देवाचं गाऱ्हाण ऐकलं. आणि पुजाऱ्यांना जवळ बोलवलं. म्हणाले, तुम्ही देवाला नैवेद्य दाखवत नाही का हो?
ते म्हणाले नाही, इथं प्रथाच नाही म्हणाले देवाला नैवेद्य दाखवायची. अहो देव खूप भुकेलेला आहे, त्याला काहीतरी खाऊ पिऊ घाला. नाही पण इथं प्रथाच नाही अशी. ते म्हणाले बघा आता तुम्ही काय करता ते म्हणाले देवा माझं काम मी केलेलं आहे, हां आता तू तुझ्या भक्तांचं बघ काय करायचं ते. आणि ते गेले. म्हणजे देवसुद्धा जेव्हा तो आपल्यासाठी म्हणून लहान होऊन येतो त्यावेळेला आपली पात्रता असेल, आपली शुद्धता असेल, आपलं प्रेम असेल, आपला निस्वार्थ भाव असेल तर भगवंत आपल्याशी बोलतो म्हणजे काय, फक्त उपदेशासाठी बोलत नाही, तो गाऱ्हाणं पण म्हणतो आपलं. अरे बघ ना मला खायला घालत नाहीत राव, काय सांग ना त्यांना प्लीज, भूक लागली मला. अरे हे भगवंतांनी करावं असं का केलं? तो काय आपल्यावर अवलंबून आहे का आपण त्याच्यावर अवलंबून आहोत? पूर्णतः आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, पण तरीसुद्धा आपल्यासाठी तो लहान होतो आणि तो आपला सगळा उपचार प्रेमानं स्वीकारतो. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. भक्तीच्या शक्तीनं हे करता येतं, पण भक्तीच्या शक्तीनं करता येतं. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायला पाहिजे. भक्ती असेल तर करता येईल, नाही तर होणार नाही. म्हणून स्वामी सांगतात त्याच्या एका अंशावर ही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. तो किती मोठा आहे कुणीच त्याच्याशिवाय कुणालाच माहिती नाही. आणि वेद तर असं म्हणतात त्यालाही माहिती नाही की तो किती मोठा आहे. इतका त्याचा विस्तार आहे की त्यालाच माहिती नाही तो किती मोठा आहे. बघा, त्यामुळं त्याची प्राप्ती जर झाली तर आपल्याला सुद्धा काय होईल, परमसुखाची प्राप्ती होईल. म्हणजे सारखं याच्यात थोडं सुख, याच्यात थोडं सुख, मग बदलून बघूया, नाही का, असले प्रकार राहणार नाही. सदैव तुम्ही संतुष्ट राहाल, कारण तुमचं सुख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहणार नाही. तुमचं सुख आतमध्ये असेल. म्हणजे तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात असेल. ठीक आहे ना, तो रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात असेल. आत्ता काय होतं, हा अनुकूल वागला तर मला सुख आहे, हा अनुकूल वागला तर मला सुख आहे, अमक्यानं बोलवलं तर मला सुख आहे, अमक्यानं जर बोलवलं नाही तर मला सुख आहे. कुठं जायचं त्याच्या घरात आणि कटकट ऐकायची एवढी, बरोबर. म्हणजे कंट्रोल कोणाकडे आहे, त्यांच्या हातात आहे. मग तो कंट्रोल स्वतःच्या हातात कधी घ्यायचा? आम्हाला टी व्ही रिमोट कंट्रोलवर चालवता येतो, हल्ली तर पंखे पण चालवता येतात, बरोबर ना. अरे पण तुमचं सुख तुम्हाला रिमोट कंट्रोलवर कुठे चालवता येतं आहे स्वतःचं? तो रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातातला स्वतःच्या हातात घेणं म्हणजे परमार्थाचा मार्ग स्वीकारणं आहे. आणि त्याच्यासाठी जी हिंमत लागते, जी पूर्वतयारी लागते, ती पूर्वतयारी करण्याची पात्रता आपली नसल्यामुळं आपण तो रिमोट कंट्रोल हातात घ्यायला जात नाही. ही आपली चूक आहे. म्हणून स्वामी आपल्याला सांगतात अनंत कोटी ब्रह्मांड ही त्या परमात्म्याच्या अंशरूप असणाऱ्या शक्तीचं प्रकटीकरण आहे. त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीला कारण परमात्माच आहे हे उघड दिसते. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे व त्याच्यातच तल्लीन होणे हेच ह्या मानवी देहाचे सार्थक आहे. आता हा वेदांताचा विषय आहे, त्यामुळे फार विस्तार याचा करत नाही, कारण हा स्वतंत्र प्रवचनाचा परत विषय. ही 2 वाक्य म्हणजे पण फक्त संकेत करतो आणि पुढे जातो. भगवंत किंवा परमात्मा सृष्टीचा कारक आहे असं म्हणताना तो कसा कारक आहे, तर तो कर्तृत्व स्वरूप रूपातला आहे. काही त्याचं स्वरूप जे आहे, ज्याला आपण म्हणतो की आनंदघन परमात्मा, बरोबर. त्या आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी सृष्टीची निर्मिती झाली. ठीक आहे, त्या आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे सृष्टी आहे. त्याला चिद्विलास पद्धतीमध्ये चिद्विलासवाद मानतात जिथं, त्यामध्ये काय चितचा तो विलास आहे. विलास म्हणजे काय, आनंदाची अभिव्यक्ती. चित म्हणजे चैतन्य ज्ञान, बरोबर. त्याचा विलास असणं म्हणजे आनंदाची अभिव्यक्ती असणं. म्हणजे परमात्मा इतका आनंदी झाला, इतका संतुष्ट झाला की त्यानं हे सगळं बनवून टाकलं.
आनंदाची अभिव्यक्ती. पण त्याच्यातल्या परमेश्वराला ओळखायचं सोडून त्या अभिव्यक्तीलाच आम्ही जवळ करून बसलो आणि तिथं आमची काय झाली, चूक झाली. परमात्म्याचं तत्त्व न जाणता अभिव्यक्तीच आम्ही पाहत बसलो आणि त्या अभिव्यक्तीला पृथकपणे पाहिल्यामुळं, त्याच्यातील परमात्म दर्शन न झाल्यामुळं आम्हाला ते तात्पुरतं सुख देतं. का सुख देतं? कारण त्याच्यात परमात्म तत्त्व आहे, पण ते अल्परूपात आहे. बरोबर. आणि असं असल्यामुळं ते सुख आपल्याला काय होतं, अल्परूपामध्ये प्राप्त होतं. पूर्ण रूपामध्ये सुख प्राप्त करण्याची जी दृष्टी आहे ती आम्ही आपली विकसित केलेली नाही आहे. म्हणून स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण हे जर भगवंताचं लक्षात घेतलं तर स्वरूप लक्षण काय आहे, ज्ञानस्वरूप परमात्मा आहे किंवा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि त्याचं तटस्थ लक्षणामध्ये तो उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह ह्या क्रियाकलापाला कार्यान्वित करण्यासाठी तो प्रकट होतो. हे त्याचं काय आहे, तटस्थ स्वरूपाचं लक्षण आहे. एवढं फक्त उल्लेख करतो कारण मग परत वेदांताकडे आपण जो आपल्याला भक्ती बघायची आहे. म्हणून हे लक्षात घेऊन आपल्याला वागायला हवं. तुम्ही त्याच्या स्वरूपाकडे जा, तो कसा आहे ते ओळखा, त्याला ओळखणं हे आपलं काम आहे. बाहेर जे काही दिसतं ते त्या रूपात पाहणं हा आपला दोष आहे. त्याच्यातील परमेश्वराला पाहता येणं हा काय आहे, आपला आनंदाचा विषय. संतांना आनंद का होतो? कारण त्यांना त्याच्यामध्ये परमेश्वर दिसतो. नवनिर्मिती काही झाली तर आनंद होतो आपल्याला, त्याचं रक्षण झालं तरी आनंद, पण त्याचा विनाश झाला तर दुःख होतं. पण संतांना त्याच्यातही दुःख होत नाही. ते म्हणतात हेही त्याचंच रूप आहे, हेही त्याचंच रूप आहे. कारण संहार झाला आधीच्या गोष्टीचा तर नवीन गोष्टीची निर्मिती होईल. बरोबर ना. संहार एखाद्या गोष्टीचा झाला तर नवीन गोष्टीची निर्मिती होईल, नाहीतर कशी होईल. बरोबर. म्हणून हे सुद्धा म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह फॉर्मसुद्धा भगवंताचाच आहे हे संतांना दिसायला लागतं. म्हणून त्याच्या प्रत्येक स्वरूपाला ते भगवत रूपामध्ये स्वीकारतात आणि त्याचा आनंद ते अनुभवतात. म्हणून असलं तर असू दे, नसलं तर नसू दे हा परमार्थ, असं जे आपले ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात ते नसलं तर नसू दे पण परमार्थच आहे. लक्षात ठेवा. का नसू दे? कारण तेही त्याचंच रूप आहे. विघ्न करताही तो आहे आणि विघ्न हरताही तोच आहे. मग विघ्न का केलं त्यांनी निर्माण? कारण माझं पाप नष्ट व्हावं. कारण विघ्न निर्माण झाल्यामुळे मला जे दुःख होईल ते दुःख भोगून माझं पाप नष्ट होईल. बरोबर ना. माझं पाप नष्ट व्हावं या उद्देशानं भगवंतांनी माझ्यावर विघ्न आणलं, म्हणून तो विघ्न करता झाला. पण विघ्न हरता पण तोच आहे. का? कारण विघ्नच सारखं यायला लागलं तर आम्ही जिवंत राहू का? म्हणून त्यानं विघ्न हरणसुद्धा करण्याची त्यांनीच आपली जबाबदारी निभावलेली आहे. म्हणून त्या सर्व रूपांमध्ये भगवंताचा स्वीकार करणं, ठीक आहे, या सर्व रूपामध्ये त्याचा स्वीकार करणं हे आपल्याला जमायला हवं. आपणास हवीशी वाटलेली कोणतीही वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आपण अत्यंत प्रेमाने प्रयत्नशील असतो. ठीक आहे. प्रीती, प्रयत्न व प्राप्ती यांचा एक प्रकारे संबंध आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय? प्रीती. अमुक गोष्ट हवी असं वाटणं. कशामुळं हवी अशी वाटेल? तिच्याबद्दल प्रीती निर्माण झाली. आणि ती जर गोष्ट माझ्याकडं नसेल तरच मला ती हवीशी वाटेल ना. ती जर माझ्याकडं असेल तर ती वापरावीशी वाटेल. ती जर माझ्याकडं असेल, तुम्ही कार हवी असं कधी म्हणता? जोपर्यंत तुमच्याकडं कार नाही आहे. आता कार आल्यानंतर तुम्ही कार हवी असं म्हणता की कार वापरावी असं म्हणता? कार वापरावी असं म्हणता. का? ती गोष्ट तुमच्याकडं आहे. ठीक आहे ना. पहिल्यांदा काय? प्रीती. ती गोष्ट आवडायला लागली. मग आता जे प्रीतिपात्र आहे त्याच्या प्राप्तीसाठी काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल. का आभाळातून पडणार आहे? आपला आवडीचा शब्द काय मुलांना सांगताना? काय रे, आपण बागेमध्ये काय पैशाचं झाड लावलंय का म्हणतो ना.
नाही का? बागेमध्ये पैशाचं झाड लावलं आहे का आभाळातून पडणार आहे, प्रयत्न करावा लागतो म्हणतो ना. म्हणजे हवं आहे ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं? प्रयत्न. बरं, तो प्रयत्न कसा पाहिजे? अचूक यत्न करवे ना, तेणे केले ते सजेना. राईट एफर्ट. अचूक प्रयत्न करावा लागेल ना, योग्य दिशेनं प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न करणं हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा कोणता? प्रयत्नांती परमेश्वर. ती गोष्ट मला मिळाली म्हणजे प्राप्ती. प्रीती, प्रयत्न, प्राप्ती. अशा पद्धतीनं आपण काम करत असतो. आता प्रीती कशाबद्दल करायची हे कळलं की परमार्थ कळला. आणि प्रीती कशाबद्दल करायची नाही किंवा प्रीती कशाबद्दल करायची हे कळलं नाही तर त्याला प्रपंच असं म्हणायचं. किती कठोर बोलतात ना बुवा. काय राव, काय करायचं सांगा. शास्त्र असंच सांगतं. प्रीती कुणावर कशावर करायची हे कळणं म्हणजे काय आहे? परमार्थ आहे. आणि ते न कळणं म्हणजे प्रपंच आहे. त्याच्यातच आपण लहान मुलांना काय म्हणतो? अरे काय त्याच्यातच खेळत बसलायस. चिखलात माखलेलं पोर असतं त्याला काय म्हणतो आपण? किल्ला. आता किल्ले बांधायचे वेळ दिवस आले जवळ, आले ना जवळ. बांधतात की नाही इथे किल्ले? का व्हॉट्सॲपवरच किल्ले? नाही ना. हल्ली काय होईल सांगू शकत नाही आपण. किल्ले मुलांना बांधायला दगड गोटे आणून दिले, माती सगळी व्यवस्था केली. आता तो किल्ला बऱ्यापैकी बांधून झाला. कुठं किती झालाय पाठव मला स्टेटस. बरोबर, मोबाईल दिलेला असतो, मग तो चेक करतो आणि पाठवून देतो घरी. हां, एवढा किल्ला झाला. अरे अजून किल्ला झाला, अर्धा तास झाला, अजून का नाही आलास? तिथंच काय खेळत बसलेला आहेस? काय करतोयस तू? मग तरी आल्यानंतर नाही म्हटल्यानंतर वडील किंवा आई तिथं जाऊन बसतात तर तो पोर त्याच चिखलामध्ये इकडं तिकडं काहीतरी खेळत असतं ना. का खेळत असतं? त्याला त्याच्यातच आनंद वाटत असतो. तसं संतरूपी आई किंवा वडील आपल्याला म्हणतात त्या प्रपंचात चिखलात किती वेळ खेळत बसणार आहेस? धर्म अर्थ काम रूपी किल्ला झाला ना बांधून आता तुझा. धर्म अर्थ आणि काम हे जे पुरुषार्थ सांगितले तो किल्ला बांधला ना. आता थोडा कमी उंचीचा असेल, असू दे, तू बांधलास हीच मोठी गोष्ट आहे. कमी उंचीचा का असे ना, बांधलास हीच मोठी गोष्ट आहे. आता झाला, आता टाक तो चिखल आणि आता कुठं चल? चलो निज निकेतन में. निज निकेतन त्या भगवंताकडं. कारण संत राहतात कुठं? जिथं भगवंत राहतो तिथं संत राहतात, है ना. चला आता आपल्या घरी परत. संत आपल्याला हाताला धरतात आणि मग आलं नाही तर धपाटा पण मारतात आणि आपल्याला परत घेऊन जातात, नाही. पण आम्ही जर आचरट असू, वात्रट असू तर आई येते बघून काय करतो आपण? इकडून धूम ठोकतो, चिखल हातात घेऊन पळतो. मग खेळायला पाहिजे की काहीतरी. नवीन चिखल कालवाणी हे कुणी सांगितलं उद्योग करायला? त्यापेक्षा चिखल घेऊन जायचा आणि दिसत लपवून खेळत बसायचं. हे आमचे सगळे उद्योग आहेत. पण किती वेळा त्या आईला तुम्ही किंवा वडिलांना किती वेळा फसवू शकाल? कधीतरी त्यांच्या तावडीत सापडलंच ना. पण त्यांच्या तावडीत सापडावं अशी बुद्धी व्हायला हवी आपल्याला. ती बुद्धी होत नाही. ते जवळ येतात आम्ही दूर पळतो, ते जवळ येतात आम्ही दूर पळतो. असं का होतं? जोपर्यंत चिखलात खेळण्यामध्ये काहीही अर्थ नाही हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो चिखल आपण टाकत नाही. लक्षात घ्या. आणि ते कशामुळे होतं? अविद्या, काम आणि कर्म या 3 गोष्टीमुळं आपला हा चिखल तोडवण्याचं काम सतत चालू राहतं. अविद्या आपल्याला खरा आनंद हा निर्मळ होण्यामध्ये आहे ह्याची जाणीव करू देत नाही. तर कशात आहे आनंद? कशात आहे? निर्मळ न होण्यामध्ये, म्हणजे चिखलात राहण्यामध्ये. तीच इच्छा आपली राहते आणि त्यानुसार आपण कर्म करत राहतो. म्हणून प्रीती, प्रयत्न आणि प्राप्ती यांचा एक प्रकारे संबंध एकमेकांशी आहे.
जास्त आवडीची वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी समंजसपणे जोराचे प्रयत्न करीत असता ती वस्तू प्राप्त होणे हेच त्याचं काय आहे, फळ आहे. कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीनंतर त्याचं फळ पूर्ण होतं. बरोबर. आपल्याला भूक लागली, आपण जेवण करतो. जेवण तयार नसेल तर जेवण बनवतो. जेवण बनवता येत नसेल तर झोमॅटोला ऑर्डर करतो. बरोबर ना. पोट भरायचं आहे शेवटी. ते आल्यानंतर आपण त्याचं भक्षण करतो. जेवण झाल्यानंतर काय होतं, पोट भरतं, म्हणजे भूक शमते. भूक शमल्यानंतर परत जेवावं असं वाटतं का? नाही वाटत ना. का नाही वाटत? कारण अन्नभक्षण केल्याच्या कर्माची तत्काळ फलश्रुती आहे. प्रत्येक कर्म तत्काळ फलश्रुती देत नाही. आता किल्ल्याचाच विषय आलाय तर सांगतो. एक आठवडाभर आधी किल्ला तुम्ही बांधला तर तुम्ही गहू वगैरे नाही का, ते असतं ते, हां, ते लावता. आदल्या दिवशीच जर किल्ला बांधला गेला तर किल्ला पाडायच्या वेळेला गव्हातून ते कोंब फुटतात. मग तुम्ही काय करता, मोहरी टाकता, पटकन उगवते. एका दिवसात 2 दिवसात उगवते. आता त्या एकच माती आहे, पाणी पण तेच आहे, वातावरणसुद्धा तेच आहे. एक धान्य 1-2 दिवसात उगवतं, दुसरं धान्य आठवड्यानंतर उगवतं, आणि इतर काही लावाल तर ते उगवणार पण नाही, ज्याला महिना, 2 महिने, 4 महिने लागतात. बरोबर. का वेळ लागला? का वेळ लागला? कारण प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे. तसं जेवल्यानंतर तत्काळ तृप्ती मिळते, पण पचनाचं कार्य कधी चालू राहतं? ज्या क्षणी तुम्हाला तृप्ती मिळाली त्याच क्षणी पुष्टी झाली का? तुष्टी झाली, तुष्टी झाली, संतुष्टी झाली, पुष्टी झाली का? पोषण मिळालं? नाही मिळालं ना. पोषण कधी मिळेल? हां, म्हणजे 4-5 तास झाल्यानंतरपासून भातासारखा पदार्थ स्वतःचा रिझल्ट द्यायला लागेल. त्याच्यानंतर आणखी 2 तास गेल्यानंतर पोळीसारखा पदार्थ तो पचायला लागेल, भाजीसारखा पदार्थ पचायला लागेल. खूपच जास्त काही असं बासुंदी वगैरे असले काही पदार्थ खाल्ले असतील तर ते 10-12 तासानंतर आपलं पुष्टी द्यायला लागतील. बरोबर. प्रत्येकाला वेळ वेगळा वेगळा लागतो. त्यामुळं कर्माचंही असंच आहे की कोणतं कर्म कधी फळ देईल हे भगवंताला माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. एखादं कर्म 1 कोटी जन्म आधीचंही असेल, पण ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. आणि एखादं कर्म 1 मिनिटापूर्वीचं सुद्धा लगेच फळ देईल. उदाहरणार्थ, आत्ता मी जळत्या आगीमध्ये हात घातला, त्याचं फळ किती वेळाने मिळेल? लगेच. चटका बसल्याशिवाय राहणार नाही, लगेच मिळेल. म्हणजे त्यांनी लगेच फळ दिलं. पण अशीही काही फळं देणारी कर्म आहेत की जी अनेक जन्म परिपक्व होत नाहीत, सावकाश परिपक्व होतात, पण फळ दिल्याशिवाय ती राहत नाहीत. म्हणून आपल्याला खूप जागरूकपणे प्रत्येक कर्म करायला हवं. शास्त्रविरुद्ध कर्म आपण करूच नाही. काय त्याचा फटका बसेल आणि काय त्याचे मराठीतला शब्द कॉन्सिक्वेन्सेस, आपल्याला कोणते कॉन्सिक्वेन्सेस आणि ते किती जन्म आपलं आयुष्य वाढवेल, आयुष्य म्हणजे जन्म वाढवेल, ते कर्म सांगू शकत नाही. म्हणून भक्तीच्या मार्गाला लागल्यानंतर ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करावं. ईश्वरार्पण, प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करावं. म्हणजे त्याच्यातले जे काही दोष असतील ते सगळे दोष भगवान नष्ट करतात. पुढं स्वामी सांगतायत, आपल्याला नेहमीच परमात्म्याची आवश्यकता असते. त्याची कृपाच आपले रक्षण करते. परमात्मा म्हणजे सुखाचा सागरच. तो परमसुखस्वरूप आहे. जगातील अनंत वस्तू सुखाचा लेश आहे. म्हणून ह्या जगाची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वरात सर्व सुख आहे. तो अंतर्बाह्य जगाला व्यापून आहे आणि अगदी
बाह्य वस्तूंमधून सुख मिळतं असं जरी मानायचं ठरवलं तरी तो तिथं आहे की नाही? जे सुख मिळतं ते त्याच्यामुळं मिळतं, वस्तूमुळं नाही. ठीक आहे ना? ते सुख त्या वस्तूमुळं न मिळता त्याच्यामुळं मिळतं, तिकडं आमचं लक्ष असत नाही. साधी गोष्ट आहे, ज्या जिभेनं गोड खाल्लं आणि आवडलं जिभेला की मला? कुणाला आवडलं? मला आवडलं ना. जिभेला त्यातलं काय कळलं? काहीच नाही कळलं. जिभेनं माझ्या आवडीनुसार तो पदार्थ आत घ्यायचा की टाकून द्यायचा हे ठरवलं, आणि तिनं नाही ठरवलं. सांगणारा मी आहे, तो पदार्थ आत येऊ दे अथवा त्याला बाहेर जाऊ दे. हे कुणी ठरवलं? मी ठरवलं. प्रत्येक पदार्थामधून जे सुख मिळेल ना ते परमात्मा अंशातूनच मिळेल. ठीक आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल आपण परमात्म चिंतन करूनच सुखाची अनुभूती घ्यायला हवी. मला याच्यातून सुख मिळतं, परमेश्वर त्याच्यात आहे म्हणून मिळतं. मग याचा उलट ह्याच्यातून मला दुःख मिळतं म्हणजे परमेश्वर नाही म्हणून मिळतं का? त्या वस्तूमध्ये परमेश्वर नाही म्हणून मिळतं का? असं नाही. त्याच्यातही तो परमेश्वर आहे, पण तो परमेश्वर मला माझ्या प्रकृतीला नाशक असल्यामुळे दुःख निर्माण करतो आहे. ती गोष्ट जर माझ्यापाशी आली तर ती माझा काय करेल? नाश करेल, घात करेल, म्हणून मला ते दुःख तो देत आहे. ही भावना निर्माण करायची. म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना चिंतन कोणाचं होत आहे? भगवंताचं होत आहे. आणि आम्ही भगवंतासाठी म्हणून करत असणारी पूजा जप त्यावेळेलाही चिंतन कोणाचं होतं? हां, परमेश्वरासाठी करायची म्हणून ठरवलेली गोष्ट करताना सुद्धा आम्हाला चिंतन प्रपंचाचं होत आहे. आणि इथं स्वामी आपल्याला उलटा अभ्यास करा म्हणून सांगतायत. स्वामी आपल्याला उलटा अभ्यास करा म्हणून सांगतायत. आता ह्याच्याशी तुम्ही अभ्यस्त आहातच. परमार्थाचा अभ्यास करतानाही प्रपंचाचं चिंतन होतं. असा जर तुमचा अभ्यासाचा स्वभाव असेल तर तो थोडा बदला आणि प्रपंच करत असताना सुद्धा परमार्थाचं चिंतन सुरू करा. त्याचा लाभ काय होईल? तुमचा प्रपंचसुद्धा परमार्थमय होईल. आमचं उलटं होतं, आमचा परमार्थसुद्धा प्रपंचमय होतो, आहे ना? बरोबर आहे. आमचा परमार्थसुद्धा प्रपंचमय होतो. नाहीतर एकदा तरी अशी चर्चा होती का सांगा? आता इथं भेटले, एकमेकांना चुकून भेटले. काल तो जो विषय सांगितला ना बुवांनी, खरंच, आणि त्याच्यावर मग छान चर्चा झाली. चर्चा काय होते? प्रसादाचं दूध एकदम खूप छान होतं. विचारायला पाहिजे कुठली पावडर टाकली का काय त्याच्यामध्ये, काय काय केलं? नाही, मिल्कमेडचं वगैरे काही बनवलं का असं काय? म्हणजे परमार्थसुद्धा आम्ही काय करून टाकतो? प्रपंचरूप करून टाकतो. स्वामी सांगतायत प्रपंच परमार्थमय करून टाका. अवघड आहे ना किती? कधी होईल? किमान परमार्थमय करूया. प्रपंच परमार्थमय व्हायचं तेव्हा होईल. आपण सुरुवात तरी ही करूया. परमार्थ करत असताना तरी परमार्थच करेन. आता मी प्रपंचाकडे लक्ष देणार नाही. म्हणजे श्रवण करत असताना चुकूनही घड्याळाकडे बघणार नाही. बरोबर ना? श्रवण चालू असताना चुकूनही घड्याळाकडं बघा. हे ह्याला होकार पण येत नाही आहे आतून. याला होकार पण आतून येत नाही. का नाही येत? हे सोडून बुवा बाकी तुम्ही सांगा, सगळं आम्हाला चालेल. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही परमार्थमय करून दाखवू शकतो, पण श्रवण घड्याळाकडे न बघता आम्हाला जमणार? त्याला तरी उत्तर द्या. तेव्हा जगातील अनंत वस्तू सुखाचा लेश आहे, म्हणून ह्या जगाची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वरात सर्व सुख आहेच. बरोबर. प्रत्येकात लेश मात्र सुख आहे, पण या सगळ्यांचं सम टोटल केलं, कलेक्टिव्ह हॅपीनेस. बरोबर ना? सध्याचे शब्द वापरूया म्हणजे जरा कनेक्ट झाल्यासारखं वाटेल. तर तो जो कलेक्टिव्ह हॅपीनेस आहे तो कुठून येणार आहे? या सगळ्या वस्तू ज्यांनी धारण करून ठेवलेल्या आहेत त्या भगवंतामध्ये येणार आहेत. मग तो कलेक्टिव्ह हॅपीनेस कुठं आहे? परमार्थामध्ये, म्हणजेच भगवंतापाशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांडास कारण असलेल्या परमेश्वराच्या ठायी अगाध
व अगम्य सुख आहेच. ह्यावरून सुखाचे मूळ परमेश्वरच होय. निर्माण झालेल्या सर्व पदार्थांना रस, गंध व आकर्षकता आहे. आपल्याला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अनेकांमध्ये रस आहे, गंध आहे, आकर्षकता त्याच्यामध्ये आहे. हे सर्व गुण त्यांना उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरामुळेच आहेत हे तर्कसिद्ध होय. कारण मुळात असेल तर कार्यात येईल ना, नाही का? आपण तो नेहमी एक म्हण वापरतो मराठीमध्ये, आढातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. याच्या विरुद्ध आढात आहे म्हणून पोऱ्यात आलेलं आहे. परमेश्वरामध्ये हे सगळं असल्यामुळं ते त्यांनी अंशरूपानं बाहेर व्यक्त केलेलं आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल तिथं तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे. ठीक आहे. एखादा उत्तम गायक आहे, त्याचं गायन ऐकल्यानंतर आपण म्हणतो काय गायला राव, ते ठीक आहे. पण भगवंतानी त्यालाही हा गुण दिलेला आहे असं म्हणून भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. दासबोधामध्ये समर्थांनी खूप छान सांगितलं. समर्थ म्हणतात, जेथे जेथे विशेष गुण तेथे सद्गुरूचे अधिष्ठान. जेथे जेथे विशेष गुण तेथे सद्गुरूचे अधिष्ठान. मग ते विशेष गुण आपल्या सुनेत का असेना, सासूबाईंना काय म्हणता आलं पाहिजे, तिच्यात हा विशेष गुण आहे, तो कशाचा अधिष्ठान आहे, माझ्या सद्गुरूंचं अधिष्ठान आहे. माझ्या सद्गुरूंचं हे अधिष्ठान आहे, तिच्यातला विशेष गुण. बरोबर आहे. मी तिला रागवायला जाते आणि असं काय मधुर ती बोलते की गुंडाळूनच टाकते. हा जो विशेष गुण तिच्याकडे आहे, हे कुणाचं अधिष्ठान आहे. बघा, सगळ्या सुनांमध्ये आनंदाची लहर दिसते आणि सगळ्या सासवा बिचारे चेहरे पाडून बसलेले आहेत. काय बोलावं. मी एक उदाहरण घेतलं आहे की तुम्ही सिरियसली मानून तुमच्या सुनेबद्दल आणि तुमच्याबद्दल नाही बोललो आहे काही. पण हा विशेष गुण कुणाचा आहे, तिचा नाही आहे. हा विशेष गुण सद्गुरूचा किंवा भगवंताचा तो विशेष गुण आहे. त्यांनी तो विशेष गुण काही विशिष्ट कारणामुळं त्या व्यक्तीला दिलेला आहे. बरोबर आहे ना. म्हणून बघा, असं जर विचार करायला लागलो ना तर त्या व्यक्तीबद्दल आपण आकृष्ट होणार नाही जर माझा स्वभाव तो असेल, किंवा त्या व्यक्तीबद्दल मला मत्सर वाटणार नाही जर माझा स्वभाव तसा असेल तर. बरोबर आहे. एकतर मत्सर वाटेल, ह्यांच्याकडं आहे माझ्याकडं नाही आहे, मत्सर वाटेल, किंवा आपण आकृष्ट होऊ त्या व्यक्तीकडं. पण त्या व्यक्तीकडं आकृष्ट होण्यापेक्षा आपण त्याला ज्यांनी गुण दिला त्या भगवंताकडं आपण आकृष्ट होऊ. बरोबर आहे. असा विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून सगळ्याचं मूळ कोण आहे, तो परमात्मा आहे. खरे सुख सर्वस्व म्हणजेच परमात्मा. उत्पत्ती लय यांनी युक्त असणारे हे जग तुच्छ होय, कारण ते अनित्य आहे. जे अनित्य असतं त्याच्याबद्दल आपल्याला गोडी वाटेल का. तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत किती लोक येऊन गेले, आणि वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये किती लोकांची किती तुमची जवळीक झाली जवळीक, आणि नंतर कालांतरानं ती जवळीक एकदम आणि अशी संपली की जणू ती व्यक्ती तुमच्या बाजूला असली तरी सुद्धा तुम्हाला फरक पडत नाही. असं होतं. ती व्यक्ती तर जगातून निघून गेली तर गोष्ट वेगळी, पण असंही होतं ती व्यक्ती आहे, बरं ती व्यक्ती दूरही गेलेली नाही आहे, तुमच्या आसपासच आहे, पण पूर्वीचा तो जो काही घरोबा होता तो आता राहिला नाही. कसं काय हे होतं. यालाच प्रपंच म्हणायचं की जो सतत परिवर्तनशील आहे. इथं परमनंट फक्त चेंज हाच परमनंट आहे. प्रपंचाचा स्वभाव काय आहे, चेंज इज परमनंट. बरोबर ना. कळलं ना सगळ्यांना मी काय म्हटलं ते. चेंज इज परमनंट. दुसरं इथं काहीच परमनंट नाही. त्यामुळं जो अशाश्वत आहे आणि जो अस्थिर आहे त्याच्यावर तुमची प्रीती राहत नाही. जे स्थिर आहे आणि शाश्वत आहे तेच आपल्याला आवडतं. लक्षात ठेवा, हा सिद्धांत आहे. तेच आपल्याला आवडतं. जे अस्थिर आहे त्याबद्दल आपल्याला गोडी निर्माण होत नाही. जे स्थिर आहे त्याबद्दल होतं. म्हणून नाहीतर आपण कशाला प्रयत्न केले असते, आमका फार चंचल आहे हो, जरा त्याला शांत करा.
म्हणतो ना आपण. सध्या माझं जरा डिस्टर्ब लाईफ चाललं आहे. डिस्टर्ब लाईफ म्हणजे काय आहे? अशांत आहे, अस्थिर आहे. सारख्या त्याच्या काहीतरी गोष्टी घडतात. कधी आनंदाचा अनुभव येतो तोपर्यंत काहीतरी बिघडतं. बरोबर आहे. आपल्याला स्थिरता आवडते की अस्थिरता आवडते? स्थिरता आवडते ना. का आवडते स्थिरता? कारण स्थिरतेमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब जास्त स्पष्ट आहे. अस्थिरतेमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब अस्थिर आहे. तुमचा नितळ चेहरा जर तुम्हाला दिसला एखाद्या पाण्याच्या पृष्ठभागावरती तर ते छान वाटतं की त्याच्यात दगड टाकल्यानंतर चेहरा विस्कटल्यासारखा दिसतो, ते छान वाटतं. नितळ झालेलं पाणी तेव्हाच छान वाटतं ना. का वाटतं? कारण परमात्म्याचं प्रकटीकरण स्थिरतेमध्ये जेवढं आहे तेवढं अस्थिरतेमध्ये नाही आहे. कारण तो अस्थिरतेमध्ये कालरूप आहे. अस्थिरतेमध्ये भगवान कसे आहेत? कालः कलयतामहम भगवद्गीता सांगते. बरोबर आहे. तो कालरूप आहे आणि काल हा विघ्नरूप आहे. काल कसा आहे? विघ्न आणणारा आहे. मग आपल्याला विघ्न आलेलं आवडतं की निर्विघ्न आवडतं? निर्विघ्नता आवडते ना, म्हणजेच स्थिरता आवडते ना. बघा, आपल्या लहान लहान गोष्टीतून आपण परमात्म्याला किती चाहतो हे लक्षात येतं. पण त्याला चाहायच्या आधीच आपण प्रपंचाचा चहा पिऊन टाकतो आणि सगळी गडबड होते. हां, म्हणून आता हे निश्चित करायचं की जो स्थिर आहे, अचल आहे, त्या भगवंतावरच मी प्रेम करीन, अन्य कशावरही करणार नाही. मग अन्य कशावरही करणार नाही हे नंतर म्हणूया. सुरुवात काय करूया? आता भगवंतावर प्रेम करायला सुरुवात करेन. इथून करूया ना, हे तरी चालेल ना. हां, ते जास्त बरं आहे. मग इतर कशावर करायचं नाही ते कधी तो गिअर टाकायचा ते मी नंतर सांगतो. आत्ता नको, पण भगवंतावर तरी मी प्रेम करायला लागेन. त्यामुळं उत्पत्ती लय यांनी युक्त असणारे जग तुच्छ आहे हे लक्षात घ्यायला हवं. हे परमेश्वराच्या इच्छेनुरूप राहते. स्वतःच्या पायाने आलेल्या बिभीषणाला आश्रय देऊ नये असे मंत्री म्हणताच श्री रामप्रभूंनी सांगितलेले वचन आठवा. निमिषार्धेन संवन्निमिषार्धात सृजामी. बिभीषण रामरायांकडे आले. सगळ्या वानरांनी, हनुमान सोडले तर सगळे, हनुमान म्हणजे हनुमानच आहेत, पण हनुमान सोडून सगळे म्हणजे अगदी जांबवान काकांपासून सगळ्यांनी रामरायांना म्हटलं, बाबा तो रावणाचा भाऊ आहे, देवा तुम्ही विचार करा, त्याला आपल्या पार्टीत घ्यायचं की नाही. नाही का, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, नेमकं काहीतरी गोंधळ व्हायचा. त्याला आपल्या पार्टीत घ्यायचं की नाही तुम्ही विचार करा. तेव्हा भगवान काय म्हणतात, एका निमिषात मी सृष्टी निर्माण करतो आणि एका निमिषात तिचा लय करतो. आता बोला, घेऊ की नको घेऊ? ते म्हणाले, तुम्ही ठरवा. तुमची एवढी सत्ता आहे. कसं भगवंत आपल्याला विचारतात म्हणजे ते मोठेपणा देत आहेत ना. मला माझी पायरी कळली पाहिजे की नाही. आपल्याला वाटतं वा वा, देवांनी मला विचारलं, आता मी पण माझं मत मांडतो. ते हे बघत असतात की हा शरण आलाय की स्वतःची बुद्धी चालवणारा आहे, हे तपासत असतात. कळलं का? भगवान तपासत असतात, गुरु तपासत असतात, काय हे कसं करायचं, काय तुला काय वाटतं. कल्याण स्वामींना समर्थाने विचारलं असेल का, काय रे कल्याण हे कसं करावं? मग कल्याण स्वामींनी सांगा, स्वामी तुम्ही हे असं जरा, हे असं करा, हे असं करा. सांगतील हे असं, ते हात जोडतील, तुम्ही आज्ञा करा, मी करतो. हां, हे उत्तर शिष्याचं आहे. तिथं असं एक तरी स्थान हवं ना जिथं मी माझ्या नसलेली बुद्धी चालवणार नाही. एक तरी स्थान हवं की नाही आपल्या जीवनात, की ज्या ठिकाणी मी खरंच गंजलेली आहे. बरं, नसलेली कशाला म्हणावं, गंजलेली म्हणूया. कुठलं चालणार आहे तुम्ही घ्या, चूज युअर सेल्फ. हां, ही बुद्धी मी चालवणार नाही, असं एक तरी स्थान जीवनात असावं की तुम्ही सांगितलं मी तसं करेन, बस इथं माझा कुठलाही शब्द असणार नाही. तसं जर होत नसेल तर शास्त्रांना प्रमाण माना. तस्मात शास्त्रम प्रमाणम. ते तुमचे गुरु असतील, तुम्ही मनाने मानले असतील, पण ते प्रकट होत नसतील, याचा अर्थ अजून उजाडायला वेळ आहे म्हणून प्रकट होत नाही आहेत. बरोबर, ती त्यांची चूक नाही, आमचीच चूक आहे. याचा अर्थ काय, गुरूंची जोपर्यंत प्रत्यक्ष गुरु मार्गदर्शन करत नाही आहेत, मग ते देहरूपात असतानाची गोष्ट वेगळी, पण नसताना
संकेताच्या माध्यमातून, स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष प्रकट होऊन असं जर ते उपदेश करत नसतील तर शास्त्रांना प्रमाण माना. शास्त्रांची वाणी म्हणजेच माझ्या गुरूंची वाणी आहे असं माना. आणि असं करता करता महायज्ञैश्च यज्ञैश्च ब्राह्म्यम कुरुते तनू. भगवान मनु म्हणतात, तुम्ही विशुद्ध चरित्र, विशुद्ध चित्त करा आणि आपल्या देहाला जणू काही ब्रह्म प्रकट करण्याचं स्थान बनवा. परब्रह्माला ब्राह्म्यम कुरुते तनू, या शरीराला ब्रह्म प्रकट करण्याचं स्थान बनवा. ते कसं बनेल? मोठे मोठे यज्ञ करून. ते मोठे यज्ञ कोणते? यज्ञ कुठं केला जातो? पवित्र स्थानात केला जातो का? कुठेही केला जातो? पवित्र स्थानी केला जातो ना. मग यज्ञ जर मला करायचा आहे या देहामध्ये, तर या देह, मन, चित्त, अहंकार, विचार यांना पवित्र करावं लागेल की नाही? लागेल. ज्या प्रमाणामध्ये ते पावित्र्य वाढेल ना, त्या प्रमाणामध्ये तुमचे गुरु तुमच्यासमोर प्रकट व्हायला लागतील. तोपर्यंत प्रकट होणार नाहीत. जोपर्यंत ते प्रकट होत नाहीत तोपर्यंत शास्त्रवाक्य हेच गुरुवाक्य मानायचं. आणि म्हणून भगवान सुद्धा स्वतः समक्ष असताना अर्जुनाला सांगतात. भगवान कृष्णम वंदे जगद्गुरुम, बरोबर, ते जगाचे गुरु आहेत. तरी ते जगद्गुरु असणारे श्रीकृष्ण समोर असताना सुद्धा अर्जुनाला सांगताना काय सांगतायत? तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. तुला शास्त्र प्रमाण हे लक्षात घे. हे भगवान साक्षात समोर असताना सुद्धा जर शास्त्राचं इतकं महत्त्व सांगत असतील तर तुमच्या आमच्या समोर ना भगवान आहेत ना आमचे गुरु आहेत, कोणीच नाही आहे. मग आम्हाला शास्त्राचं प्रमाण किती महत्त्वाचं आहे. आणि त्या शास्त्रांनाच आम्ही काही धाब्यावर बसवलं की नाही? सांगा बरं का? मला वाटतं म्हणून. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आता निंद आणि वंद कोण ठरवणार? मी ठरवणार, बरोबर ना. म्हणजे सोयीच्या वेळेला निंद गोष्ट मी वंद करणार आणि सोयीच्या वेळेला वंद गोष्ट मी निंद करणार. आय एम द ऑथॉरिटी. हा तर परमार्थ बुडवणारी गोष्ट कोणती आहे? परमार्थ बुडवणारी गोष्ट आत्मप्रमाण आहे, अधिकार नसताना. म्हणून शास्त्र प्रमाण माना, शास्त्रीय प्रमाणानुसार जीवन जगायला शिका असं स्वामी सांगतायत. ते जर तुम्ही करायला लागाल तर आपोआप तुमचं आचरण शुद्ध, अधिक शुद्ध होत जाईल. आणि ते व्हायला लागलं की मग तुम्हाला ईश्वरी संकेत प्राप्त व्हायला लागतील. कारण तुमचा रेडिओ आता त्यांच्या स्टेशनला हळूहळू ट्यून व्हायला लागेल. म्हणून स्वामी सांगतात की रामरायांनी म्हटलं, अरे अर्ध्या निमिषात तर मी सगळ्यांचा संहार करतो. अर्ध्या निमिषात म्हणजे डोळे मिटायला जेवढा वेळ लागतो त्याचा अर्धा, तेवढ्यात तर मी संहार करतो, रामराय म्हणतात. आणि तेवढ्याच वेळात मी सर्जन करतो, निर्मिती करतो. असे निर्मितीचे कार्य करू शकतो. असे परमेश्वराचे अगाध सामर्थ्य. आपणास सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असल्यास परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम ठेवलेच पाहिजे. परंतु लाखामधून एखादा भक्त व कोटीमधून एखादा मुक्त होतो. लाखामध्ये एखादा भक्त होतो आणि कोट्यावधीमध्ये एखादा मुक्त होतो. म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम असणारे फार कमी असतात. आता आपल्याला आधी भक्त बनायचं आहे, नंतर कधीतरी आपण मुक्त होऊ ना. पण भक्त बनायचं आहे का? का बनायचं आहे हे तर सांगितलं. पण बनायचं आहे का हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. तर हे तुम्ही तुमच्या ठिकाणी ठरवायचं. आणि ते बनण्यासाठी काय करायचं हे सगळं मार्गदर्शन स्वामी आपल्याला करत आहेत. म्हणून ते आपल्याला साधावं, शास्त्रप्रामाण्य आम्ही मानावं आणि त्यानुसार आपलं जीवन प्रवाह पतितासारखं होऊ न देता, लाख लोक ज्या दिशेनं चाललेत म्हणून मी सुद्धा त्यांच्यात एक जातो, हा काही लोकतंत्रातला विषय म्हणजे परमार्थ नाही. इतक्या लोकांनी अमक्याला व्होट केलं म्हणून तो निवडून आला. सत्य, धर्म, परमार्थ हा लोकसंख्येवर आणि कुणाच्या पाठबळावर अवलंबून नाही. हा सत्यावर आधारित आहे, तो परमेश्वरावर आधारित आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही. पुढचं महत्त्वाचं आहे, मानियले नाही बहुमता. तुकोबाराय सांगतात.
परमार्थामध्ये बहुमताला काही किंमत नाही, शून्य किंमत. बहुमतामध्ये काय आणि एकमतात काय, काही किंमत नाही. परमार्थामध्ये किंमत आहे सत्याला, शास्त्र प्रमाणाला. शास्त्र काय म्हणतं, भगवान काय स्वतः म्हणतात, ह्याला किंमत आहे. आता भगवान उजवीकडे जा म्हणतात आणि कोट्यावधी लोक डावीकडे जात असतील तर आम्ही डावीकडे जायचं का? मग डावे होणार की नाही आपण? कोणी सांगितले नसते उद्योग करायला, बरोबर? म्हणून इथं बहुमताचं महत्त्व नाही आहे. घरातले असे वागतात म्हणून मी वागायचं, सोसायटीतले असे वागतात म्हणून मी वागायचं, आमचे कलिग्ज असे वागतात म्हणून मी वागायचं. तो परमार्थाच्या योग्यतेचा नाही. परमार्थाच्या योग्यतेचा कोण आहे? जो बहुमताकडं लक्ष देत नाही, जो शास्त्रमताकडं, संतमताकडं, भगवंताकडं, सत्याकडं लक्ष देतो आणि न डगमगता वाटलं तर मी मेलो तरी चालेल पण हा मार्ग सोडणार नाही, इतक्या अटीतटीनं जो वेळ प्रसंगी कुणाचाही विरोध पत्करायला तयार असतो, असा जो कोणी वीर पुरुष आहे तोच परमार्थाचा खरा पाईक आहे. ठीक आहे. आणि एकदा का असा आपण निर्णय घेतला की मग ती भगवंताची सत्ता माझ्या पाठीशी उभी राहते. फक्त तुम्ही तो निर्णय घ्यायची हिंमत दाखवायची. तो निर्णय तुम्ही एकदा घेतला खऱ्या अर्थानं, बोलून दाखवलं नाही, खऱ्या अर्थानं तो निर्णय जर तुम्ही घेतला आणि आता असंच करायचं म्हणून ठरवलं की ती परमेश्वरी सत्ता माझ्या पाठीशी उभी राहते, हा विश्वास मला असायला हवा. आणि म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात काय सांगितलं? अल्पधारिष्ट भगवंत बघतो, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. ते हे अल्पधारिष्ट आहे. तू सत्याच्या मार्गानं जातोयस की बहुमताच्या मार्गानं जातोयस हे भगवान बघतात. आणि तू सत्याच्या मार्गानं जायला एकटा का असेना, अनेकांचा विरोध सहन करून का असेना, सत्याच्या मार्गानं जायला तयार झालास की बस त्याची कृपा लगेच समोर येते, कृपाळूपणे. याच्यासाठी आपण तत्पर व्हायचं आहे. भक्त होणं ही सोपी गोष्ट नाही, मुक्त होणं तर अजूनही अवघड गोष्ट आहे. पण ज्याला ती आतून तळमळ लागली तो भक्त झाल्याशिवाय राहत नाही. आता आतून तळमळ लागली की नाही तुम्ही तपासा. लागली नसेल तर ती निर्माण करा. ती निर्माण करण्यासाठी दर महिन्याला इथं येत जा आणि उरलेले 30 दिवस घरामध्ये झालेल्या विषयाचं चिंतन करत जा. म्हणजे ती तळमळ टिकून राहील आणि पुढचं ऐकल्यानंतर ती जास्त अजून प्रदीप्त होईल. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.